श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. आदित्य नमस्कारे कुर्वन्ति दिने दिने. सूर्याला वंदन करण्याची आपली परंपरा हजारो वर्षे जुनी आहे. पण वर्षातील एक असा दिवस असतो ज्या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्याने आरोग्य, ऐश्वर्य आणि तेज प्राप्त होते. तो दिवस म्हणजे रथसप्तमी. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रथसप्तमीला आरोग्य सप्तमी का म्हणतात, सूर्याचा रथ 7च घोडे का आवडतात आणि या दिवशी अंगणात दूध का ओतू घालवतात. विज्ञानापासून ते अध्यात्मापर्यंतची सर्व माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. रथसप्तमी म्हणजे काय, तर माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्याचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून याला सूर्य जयंती असेही म्हटले जाते. मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होते, पण रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला गती मिळते आणि पृथ्वीवर उन्हाची तीव्र हळूहळू वाढू लागते. निसर्ग चक्रात हा दिवस एक मोठा बदल घेऊन येतो. सूर्यदेवांच्या रथाचे प्रतीक आणि शास्त्र काय सांगते ते आपण इथं बघूया. सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत. हे 7 घोडे म्हणजे प्रकाशाचे 7 रंग, आठवड्याचे 7 दिवस, मानवी शरीरातील 7 चक्रे. सूर्याचा सारथी अरुण, ज्याला पाय नाहीत, हा प्रकाशाच्या वेगाचे प्रतीक आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे, ज्याला 12 आरे आहेत. हे 12 आरे म्हणजे वर्षाचे 12 महिने आणि 12 राशी आहेत. हा रथ कधीही थांबत नाही. याचा अर्थ काळ निरंतर चालत राहतो. या दिवशी सूर्योदयापूर्वी नद्यांमध्ये किंवा घरी तीर्थ टाकून स्नान करण्याचे महत्त्व आहे. स्नानाच्या वेळी डोक्यावर रुईचे पान ठेवले जाते. रुईचे पान सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि त्वचारोग दूर करतात असे मानले जाते. अंगणातील पूजा, घराच्या अंगणात सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि ही सर्वात महत्त्वाची प्रथा आहे की अंगणात शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध तापवले जाते. हे दूध जेव्हा ओतू जाते तेव्हा ते सूर्याला अर्पण केले जाते. दूध ज्या दिशेला ओतू जाते त्यावरून भविष्यातील शुभ अशुभ संकेताचे भाकीत पूर्वी केले जायचे. या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्यकवच वाचण्याचे महत्त्व सांगितले जाते. आरोग्य भास्करादिच्छेद म्हणजे आरोग्याची इच्छा सूर्याकडून पूर्ण करावी. सूर्य हा व्हिटॅमिन डी चा नैसर्गिक स्रोत आहे. रथसप्तमीच्या दिवशी अनेक संस्था 121 किंवा 108 सूर्यनमस्काराचे आयोजन करतात. याचे शारीरिक फायदे सांगा, तर लवचिकता, मानसिकता, एकाग्रता, पचन सुधारणे. रुईच्या पानांचा औषधी उपयोग आणि त्यांच्या या सणांशी असलेला संबंध स्पष्टपणे इथे सांगितला जातो. मित्रांनो, रथसप्तमी हा केवळ धार्मिक सण नाही, तर तो ऊर्जेचा उत्सव आहे. निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. यंदाच्या रथसप्तमीला तुम्ही किती सूर्यनमस्कार घालणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. भगवान सूर्यदेव तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो, हीच प्रार्थना. धन्यवाद आणि सूर्यासारखे तळपत राहा.